महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या विदर्भ न्यूज माझा चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। विदर्भ न्यूज माझा, आवाज जनसामान्यांचा। दिग्रस येथील वाईन शॉपमध्ये 60,000ची चोरी। 5 वर्षापासून काम करणारा नौकरच निघाला चोर। दिग्रस शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील जयस्वाल वाईन शॉपमध्ये विश्वासू समजल्या जाणाऱ्या नौकरानंच नगदी रक्कम व दारूचे बॉक्स चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीये। ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्यापारी वर्तुळात खळबळ उडालीये। या प्रकरणी दुकान मालक ॲडव्होकेट संतोष कुमार रामनारायण जयस्वाल यांनी दिग्रस पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलीये। त्यांच्या तक्रारीवरून नौकर विजय जुगल जयस्वाल आणि राजू जयस्वाल याच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। सविस्तर असे की 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास दुकान मालक संतोष जयस्वाल हे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी काही वेळासाठी बाहेर गेले होते। दुकानाची जबाबदारी त्यांनी नेहमीप्रमाणे नौकर विजय जयस्वाल याच्यावर सोपवली होती। मालक बाहेर गेल्याची संधी साधून आरोपीनं दुकानातील नगदी रक्कम तसेच दारूचे काही बॉक्स परस्पर लंपास केल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले। एवढंच नव्हे तर आरोपीनं आपल्या ओळखीच्या मित्रांना आणि लहान भाऊ राजू जयस्वाल यालाही पैसे न घेता दारू दिल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओत दिसत आहे। दुकान मालक परत आल्यानंतर कॅश काउंटरमधील रक्कम कमी असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले। संशय आल्यानं त्यांनी नौकराकडे चौकशी केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता आरोपी विजय हा नगदी रक्कम आणि दारूचे बॉक्स चोरताना स्पष्ट दिसून आला। या घटनेत सुमारे 60,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। विजय जयस्वाल हा मागील 5 वर्षापासून संबंधित दुकानात कार्यरत होता, त्यामुळे या कालावधीतही काही आर्थिक गैरव्यवहार झाले असावेत असा संशय फिर्यादीनं व्यक्त केलाय। या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी नौकर विजय जयस्वाल आणि राजू जयस्वाल यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय।